नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला हा FA-BCom या वर्गातील जे दुसरं प्रकरण आहे, बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र या प्रकरणातील बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया या कंटेंट विषय किंवा या घटकाविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। माझं नाव प्राध्यापक विजय नागपुरे, चंद्ररूप डाकले, जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण 3-4 व्हिडिओमध्ये बघितलं की बाजारपेठ म्हणजे काय आणि ज्यावेळेस बाजारपेठ विभाजनाची प्रक्रिया करावायची असेल तर कशा प्रकारे बाजारपेठेची विभागणी केली जाते याविषयी आपण सखोल चर्चा केली। तर बाजारपेठ विभागणी म्हणजे काय, आपण काय बघितलं की ज्यावेळेस स्त्री पुरुष विविध वयोगट, रुची भिन्नता, आवड निवड या आधारे ग्राहकांचे केलेले उपसमूह किंवा यांचे केलेले विभाजन म्हणजे बाजारपेठ विभागणी होय। म्हणजे बाजारपेठ विभागणी करावायची असेल तर बाजारपेठेमध्ये येणारे जे काही सर्व व्यक्ती आहे, मग स्त्री पुरुष आहे, स्त्री पुरुषमध्ये पण विविध वयोगट आहे। मग काही बाल ग्राहक असतात की ज्यांचं वय 10 वर्षाच्या आत असतात, काही ग्राहक असे असतात की ज्यांचं वय 10 वर्षाच्या पुढे पण 40 वर्षापर्यंत असतं, काही ग्राहक असे असतात की ज्यांचं वय हे 60 वर्षाच्या पुढे असतात, म्हणजे वयोवृद्ध ग्राहक। मग प्रत्येक ग्राहकाची जी आवड निवड असते ही वेगळी असते, प्रत्येकाची इच्छा वेगळी असते, प्रत्येकाचे विचार करण्याची प्रवृत्ती वेगळी असते। म्हणजे मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये येणारे जे काही अनेक व्यक्ती जे आहे ते अनेक व्यक्तींचे विचार, आवड निवड आणि त्यांचं वय, त्यांचं उत्पन्न हे वेगवेगळं असतं। मग या आधारे बाजारपेठेची विभागणी केली जाते, याला म्हणतात बाजारपेठ विभागणी। तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण बाजारपेठ विभागणी करत असताना ती जी काही प्रक्रिया आहे, जी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसविषयी किंवा प्रक्रियेविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये पहिला जो पॉईंट आहे किंवा बाजारपेठेची विभागणी करावायची जर असेल तर सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा असेल किंवा महत्त्वाचं जे कार्य करावं लागतं ते म्हणजे वस्तूसाठी मुख्य बाजारपेठेचा शोध घेणे। आता ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू उत्पादित केल्यानंतर ज्यावेळेस ती आपल्याला समाजामध्ये अनेक बाजारपेठेमध्ये आपल्याला विकायची असेल, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाजारपेठेचे विविध प्रकार बघितले आपण की वस्तूसाठी समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बाजारपेठ उपलब्ध असतात। मग त्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस आपल्याला वस्तू विकायची असेल तर अशा वस्तूंची विक्री करण्यापूर्वी आपल्याला मुख्य बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो। मग बाजारपेठ कोणकोणती आहे तर स्थानिक पातळीवरची बाजारपेठ आहे, राष्ट्रीय पातळीवरची बाजारपेठ आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ आहे। यापैकी कोणत्या बाजारपेठेचा शोध घ्यायचा हे विपणनकर्त्याला किंवा व्यवसाय संस्थेच्या मालकाला किंवा तो जो काही कारखानदार असेल, तो जो काही उत्पादन व्यवसाय संस्थेचा मालक असेल त्या मालकाला निर्णय घ्यावा लागतो। म्हणजे वस्तूसाठी जर बाजारपेठ शोधायची जर असेल तर समाजामध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहे, आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ग्राहक कुठे मिळेल यासाठी त्या विपणनकर्त्याला किंवा उत्पादकाला प्रयत्न करावे लागतात। म्हणजे ज्यावेळेस बाजारपेठेचे विभाजन करावायचे असेल किंवा बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू जर विक्री करावायची असेल तर वस्तूसाठी जी बाजारपेठ आहे किंवा जी मेन बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ आहे, तर त्या बाजारपेठाचा शोध घ्यावा लागतो। त्यानंतर दुसरा महत्त्वाची जी प्रक्रिया जी आहे ती म्हणजे ज्यावेळेस ग्राहकांना अनेक वस्तूंची गरज असते तर अशी जी काही गरज आहे तर त्या गरजांची यादी तयार करणे। म्हणजे बाजारपेठ विभागणीच्या प्रक्रियामध्ये दुसरा जो काही प्रक्रिया जी आहे किंवा दुसरा जो काही मुद्दा जो आहे तो म्हणजे गरजांची यादी तयार करणे। गरजांची यादी तयार करणे। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या वस्तूची गरज निर्माण होते किंवा ती वस्तू आपल्याला का खरेदी करावायची आहे, का ती वस्तूची आपल्याला पूर्णपणे आवश्यकता आहे याविषयीची गरज निर्माण होत असते। मग ज्यावेळेस एखादी वस्तू उत्पादित करावायची असेल, मग ती वस्तू ज्यावेळेस आपण समाजामध्ये विकत असतो तर विकत असताना ती जी काही वस्तू आहे तर त्या वस्तूमध्ये कोणती गरज लपलेली आहे किंवा कोणती गरज ही विपणनकर्त्याने किंवा उत्पादकाने निर्माण केलेली आहे त्याविषयीची यादी तयार करावी लागते। म्हणजे गरज शोधली जाते, वस्तूमध्ये असलेली जी गरज आहे, प्रत्येक वस्तूमध्ये गरज असते
त्या गरजेला अनुसरून आपण काय करतो, वस्तूंची खरेदी करतो. बघा आपल्याला समजा आता एखादा लेख लिहायचा आहे, तर लेख लिहित असताना आपल्याला सुरुवातीला गरज असते ती कागदाची. नुसतं कागद असून चालत नाही, तर त्या कागदावरती आपल्याला लेख लिहिण्यासाठी आवश्यकता असते ते पेनची. पेन किंवा पेन्सिल म्हणजे पेनाची गरज आहे, पेन्सिलची गरज आहे. मग ही जी काही गरज आहे ही गरज शोधावी लागते. ज्याप्रमाणे मला आता ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला हे जे काही हे जे काही तुम्हाला मी सर्व शिकवतो आहे हे सगळं लिहायचं आहे, तर मला गरज आहे ती चॉकची, या खडूची. कारण जर खडू नसतात तर मी या ठिकाणी मला हे लिहिता नसतं आलं. म्हणून एखाद्या वस्तूमध्ये असलेली जी काही गरज आहे ती गरज शोधली जाते आणि त्या वस्तूला अनुसरून ती गरज शोधल्यानंतर त्याची यादी तयार करावी लागते. म्हणून बाजारपेठ विभागणीचं दुसरं जे काही प्रक्रियाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गरजांची यादी तयार करणे. त्यानंतर तिसरं जे काही प्रक्रिया आहे, तिसरा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे जे काही मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठाचे उपबाजारपेठेमध्ये किंवा लहान लहान गटात विभाजन करणे. मुख्य बाजारपेठेचे लहान लहान गटात विभाजन करणे. बघा जे बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ आपण शोधली की ज्यावेळेस एखाद्या विपणनकर्त्याने त्याला ज्या वस्तूंची विक्री करावायची आहे तर त्या वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांनी बाजारपेठ शोधली. ती बाजारपेठ शोधल्यानंतर त्या बाजारपेठेचे उपविभागात किंवा लहान लहान गटात किंवा छोट्या छोट्या गटामध्ये त्याचे विभाजन केले जाते. बघा समजा आपण एखादी स्थानिक पातळीवरती एक मेन बाजारपेठ शोधली. आता समजा आपण पकडूया की श्रीरामपूर तालुका आहे, तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या बाजारपेठा आहे, अनेक बाजारपेठांचं स्थान आहे. मग मुख्य बाजारपेठ जे आहे त्या मुख्य बाजारपेठाचे उपबाजारपेठेमध्ये विभाजन करायचे. म्हणजे काय करायचं, बघा श्रीरामपूर तालुक्यामध्ये मेन बाजारपेठ असते, श्रीरामपूर तालुक्यामध्ये मेन बाजारपेठ आहे. पण श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे छोटे गाव आहे की ज्या गावाची लोकसंख्या 2000 आहे, 3000 आहे, 5000 आहे, की जे छोटी छोट्या वस्ती आहे किंवा छोटं गाव आहे, त्या गावामध्ये काय करायचं की एक छोट्या छोट्या बाजारपेठा किंवा त्यांचे जे काही उपसमूह जे आहे ते उपसमूह निर्माण करायचे. म्हणजे का आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये सिरसगाव आहे, सिरसगावमध्ये दर मंगळवारी त्या ठिकाणी बाजारपेठेसाठी अनेक व्यक्ती वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. श्रीरामपूरमध्ये दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांची उलाढाल होते. जर एकंदरीत जर नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर श्रीरामपूर हा तालुका आहे, त्यानंतर कोपरगाव तालुका आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये दर सोमवारी बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी विक्री होत असते. म्हणजे जी मेन बाजारपेठ आहे किंवा मुख्य बाजारपेठ जी आहे त्या मुख्य बाजारपेठाचे काय करायचे की उपबाजारपेठेमध्ये किंवा लहान लहान गटामध्ये विभाजन करायचे. त्यानंतर चौथी जी प्रक्रिया आहे किंवा चौथा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे गरजांचे महत्त्व निश्चित करणे. आता गरज, वस्तूमध्ये असलेली जी गरज आहे त्या गरजेला किती महत्त्व आहे यासाठी गरजांचे महत्त्व निश्चित करणे. चौथा जे काही मुद्दा जो आहे तो म्हणजे गरजांचे महत्त्व निश्चित करणे. जे काही वस्तू व सेवा ज्या आहे त्या वस्तू व सेवा ज्यावेळेस आपण खरेदी करण्यासाठी ज्यावेळेस मार्केटमध्ये जात असतो तर मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या वस्तू गरजेला अनुसरून ज्या वस्तू खरेदी करतो तर त्या गरजेला किंवा त्या वस्तूला आपली जी गरज आहे त्या गरजेला किती महत्त्व आहे तर ते महत्त्व निश्चित करावं लागतं. बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो की बचतीला जास्त मोठ्या प्रमाणावरती आपण प्राधान्य देतो का, कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर पैशाची बचत करणार तर भविष्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य जे आहे किंवा आपलं भविष्य जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपण हे करू शकतो. चांगल्या प्रकारे आपण हे स्थानिकरित्या आपण चांगल्या प्रकारे ते आपलं आयुष्य जे आहे ते चांगल्या प्रकारे निर्भर करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावरती जो काय आपला पैसा जो आहे तो पैसा बचतीच्या प्राधान्य आपण देत असतो तर अशा बचतीच्या प्राधान्याला किंवा बचतीचा ज्यावेळेस आपण बचतीला आपण ज्यावेळेस प्राधान्य देत असतो त्यावेळेस आपली जी गरज आहे वस्तूबद्दलची ती आपण काय करत असतो की कधी आपण पुढे ढकलत असतो. बघा समजा आपल्याकडे एखादा मोबाईल असेल, मोबाईल असल्यानंतर कदाचित तो मोबाईल आपला खराब झाला असेल किंवा त्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील, बॅटरी खराब झाली असेल
तर आपण काय करत असतो की लगेच मोबाईल खरेदी करत नाही. आपण काय करतो, म्हणजे बॅटरी खराब झालेली ना, तर आपण काय करतो, त्याची बॅटरी रिप्लेस करतो किंवा नवीन बॅटरी खरेदी करतो. मग आपण असं म्हणत नाही की माझा मोबाईलची बॅटरी खराब झालेली आहे तर मी डायरेक्ट मोबाईलच खरेदी करून घेतो. पण ज्यावेळेस आपल्याला चांगल्या क्वालिटीचा किंवा ज्यावेळेस एखादा मोबाईलचं आयुष्य संपल्यानंतर नवीन ज्यावेळेस मोबाईल घेण्याची आपली गरज निर्माण होईल तर आपण काय करत असतो की नव्याने एखादा मोबाईल खरेदी करत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करत असतो तर ती वस्तूची आपल्याला गरज किती आहे, सध्या ती वस्तू आपल्याला गरजेची आहे का, आपण याचा बारकाईने विचार करतो आणि तो विचार केल्यानंतर आपण आपलं गरजाचे महत्त्व निश्चित करतो आणि त्यानंतरच आपण काय करत असतो की एखादी वस्तू खरेदी करत असतो. म्हणून बाजारपेठ विभागण्याच्या प्रक्रियेमध्ये चौथा जो मुद्दा जो आहे, गरजांचे महत्त्व निश्चित करणे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पाचवा जे काही प्रक्रिया जी आहे किंवा पाचवा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे संभाव्य बाजारपेठेचा अंदाज घेणे. जी काही संभाव्य बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेचा शोध घ्यायचा. संभाव्य बाजारपेठेचा शोध घेणे. संभाव्य बाजारपेठ म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूंची निर्मिती केलेली असेल किंवा एखादी वस्तू ज्यावेळेस उत्पादकाने उत्पादित केलेली असेल तर त्या उत्पादित केलेल्या वस्तूला बाजारपेठ मिळवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये आपल्याला कोणती बाजारपेठ मिळेल त्या बाजारपेठेचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो किंवा शोध घ्यावा लागतो. म्हणजे जे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा, त्या बाजारपेठेमध्ये सर्व माहिती मिळवायची की आपण जे काही बाजारपेठ निवडलेली आहे, बाजारपेठाचे तुम्हाला अनेक प्रकार मी सांगितलेले आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारपेठाच्या प्रकारांचे वर्गीकरणाचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये मुख्य जे प्रकार आहेत त्यामध्ये स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, ह्या ज्या काही तीन महत्त्वाच्या ज्या बाजारपेठा आहे त्या बाजारपेठाचा शोध घ्यावा लागतो की आपण म्हणजे एखाद्या उत्पादकाने जी वस्तूंची निर्मिती केलेली आहे, ज्या वस्तूंचं त्यांनी उत्पादन केलेलं आहे ती वस्तू कोणत्या मार्केटमध्ये विकली पाहिजे, तर त्या बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो. कारण ज्यावेळेस एखाद्या वस्तूंची विक्री करायची असेल तर त्या उत्पादकाने स्वतःच्या घरापासून त्या वस्तूची काय केली पाहिजे, वस्तूचा वापर केला पाहिजे किंवा स्वतःचा जो काही राहत असलेला जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरापासून त्यांनी वस्तूंची विक्री केली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तो स्थानिक पातळीवर ज्यावेळेस तो वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करणार आणि ज्यावेळेस त्याला स्थानिक पातळीवरचे जे ग्राहक त्याला मिळतील तर असे जे ग्राहक आहे ते मिळाल्यानंतर ते ग्राहकांनी ती वस्तू वापरल्यानंतर ज्यावेळेस ते समाधानी होतील तर समाधान झाल्यानंतर ॲटोमॅटिक ते करत असतात की त्यांच्या माउथ पब्लिसिटी आपण त्याला म्हणतो किंवा तोंडाने जाहिरात करता आणि ॲटोमॅटिकली वस्तूविषयीचं जे काही जाहिरात जी आहे ती जाहिरात होत असते. म्हणून कोणत्याही उत्पादकाने ज्यावेळेस बाजारपेठेचा विचार केला जातो तर बाजारपेठाचा शोध घेत असताना त्यांनी स्थानिक पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ती बाजारपेठ अशा पद्धतीने त्याला जावं लागतं. म्हणजे सुरुवातीला स्थानिक पातळीवरची बाजारपेठ, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ, अशा तीन बाजारपेठातून त्याला गेल्यानंतर उत्पादकाला मोठ्या प्रमाणावरती नफा मिळतो. म्हणून उत्पादकाने ज्या वस्तूंची निर्मिती केलेली आहे तर त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी संभाव्य बाजारपेठेचा शोध जो आहे तो शोध घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचं जे कार्य जे आहे किंवा पुढचा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे. बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे किंवा निरीक्षण करणे म्हणजे जे काही बाजारपेठ, जे स्थानिक पातळीवरची बाजारपेठ असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ असेल, ह्या ज्या काही बाजारपेठ आहे या बाजारपेठाचे सर्वेक्षण करायचं, निरीक्षण करायचं, बाजारपेठेविषयी माहिती मिळवायची. ज्या काही बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे जे काही स्पर्धक आहे, अनेक प्रकारचे ग्राहक आहे, अनेक प्रकारच्या स्पर्धकांनी केलेली जाहिरात असेल, ग्राहकांचं जे मत असेल, अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल असेल, सरकारने जे काही नियम तयार केले असेल ते नियम असेल, या सर्वांची माहिती ही बाजारपेठेमध्ये मिळवावी लागते. कारण ज्यावेळेस समाजामध्ये ज्या बाजारपेठ उपलब्ध आहे, बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आहे, स्पर्धक आहे, त्यांच्या वस्तू आहे, यांच्या ज्यावेळेस सर्व आपण माहिती मिळवतो, ती माहिती मिळवल्यानंतर
एखादा उत्पादक काय करत असतो की त्याने उत्पादित करत असलेल्या वस्तूमध्ये तो बदल करू शकतो। वस्तूचा रंग, वस्तूचा आकार, वस्तूचा दर्जा, वस्तूचे गुणवैशिष्ट्ये, वस्तूची किंमत याविषयी तो काय करू शकतो की बदल करू शकतो, निर्णय घेऊ शकतो। म्हणजे समाजामध्ये ज्या अनेक प्रकारच्या बाजारपेठा आहे त्या बाजारपेठेमधील संपूर्ण माहिती मिळवल्यानंतर एखाद्या उत्पादकाला आपण उत्पादित करत असलेल्या वस्तूच्या रचनेमध्ये, उपयोगितेमध्ये, किमतीमध्ये बदल करता येतो। म्हणजेच एकंदरीत समाजातील ज्या बाजारपेठ आहे त्या सर्व बाजारपेठाचे काय करावं लागते, सर्वेक्षण करावं लागतं, माहिती मिळवावी लागते। आणि अशी माहिती मिळवल्यानंतर एकंदरीत एक चांगली दर्जाची वस्तू किंवा एक चांगली वस्तू ही समाजामध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून देता येते। त्यानंतर सातवा आणि शेवटचा जो काही प्रक्रियामधला जो पॉईंट आहे तो म्हणजे कच्चा आराखडा तयार करणे। कच्चा आराखडा तयार करणे। बघा, आपल्याला एक परिणामकारक नियोजन तयार करायचं असेल, भविष्यामध्ये समजा वस्तूंची विक्री करायची असेल, नवनवीन ग्राहक जोडायचे असेल, संभाव्य बाजारपेठाचा शोध घ्यायचा असेल, एक चांगली विपणन प्रक्रिया किंवा बाजारपेठ विभागाची प्रक्रिया पार पाडवायची असेल, व्यवस्थापन करायचं असेल, नियोजन करायचं असेल, तर विपणनकर्त्याला किंवा व्यवसाय संस्थेच्या मालकाला एक कच्चा आराखडा तयार करावा लागतो। म्हणजे वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी, वस्तूला नवीन ग्राहक जोडण्यासाठी, वस्तूंविषयी ग्राहकांना माहिती होण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं नियोजन किंवा एक आराखडा तयार करावा लागतो। म्हणजे भविष्यकालीन जे काही ग्राहक जे आहे ते ग्राहकांना समजा जर आपल्या वस्तूकडे जर प्रवृत्त करावायचं असेल, नवीन ग्राहक जर जोडायचे असतील, तर विपणनकर्त्याला एक कच्चा आराखडा तयार करावा लागतो। असा आराखडा तयार केल्यानंतर त्या आराखड्याप्रमाणे त्याला काम करावं लागतं। मग ज्यावेळेस तो प्रत्यक्षात कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तो आराखड्यानुसार किंवा एक प्रकारच्या नियोजनाप्रमाणे ज्यावेळेस तो कार्य करत असतो, तर ते कार्य पार पाडल्यानंतर एक चांगल्या प्रकारे तो स्वतःचं एक कंपनीचं नाव किंवा व्यवसायाचं नाव समाजामध्ये निर्माण करू शकतो। ज्यावेळेस समाजामध्ये त्याचं नाव निर्माण झालं त्यावेळेस ऑटोमॅटिकली जे नवीन ग्राहक जे आहेत, नवीन ग्राहक काय करत असतात की कंपनीचं नाव, त्याचं प्रोडक्ट आणि त्याची जी काही वस्तू असेल त्या वस्तूची जाहिरात बघितल्यानंतर किंवा त्या वस्तूची माहिती मिळाल्यानंतर आपोआपच त्या वस्तूंची खरेदी करत असतो। म्हणजे जो काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे तर त्या कच्चा आराखड्याप्रमाणे विपणनकर्त्याला एक चांगल्या प्रकारचं जे नियोजन आहे ते नियोजन करावं लागतं। तर अशा प्रकारे बघा मित्रहो, आज आपण बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया बघितली। बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया जी आहे 7 मुद्द्यांमध्ये विभागली गेलेली आहे। मग आपण बघितलं की पहिला मुद्दा बघितला की वस्तूसाठी मुख्य बाजारपेठाचा शोध घ्यायचा। म्हणजे समाजामध्ये जे काही अनेक बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठापैकी जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेचा शोध घ्यायचा। त्यानंतर ग्राहकांची जी गरज आहे त्या गरजांची एक यादी तयार करायची। त्यानंतर जी काही बाजारपेठ उपलब्ध होईल त्या उपलब्ध झालेल्या बाजारपेठेचे लहान गटात किंवा छोट्या गटामध्ये काय करायचं, विभाजन करायचं। त्यानंतर ती जी काही गरज, जी यादी तयार केलेली आहे त्या यादीनुसार गरजांचे जे महत्त्व जे आहे, म्हणजे कोणती वस्तू किती महत्त्वाची आहे याविषयी महत्त्व निश्चित करायचं। त्यानंतर जी काही संभाव्य बाजारपेठ आहे त्या संभाव्य बाजारपेठाचा शोध घ्यायचा। त्यानंतर समाजामध्ये ज्या काही बाजारपेठ आहे त्या सर्व बाजारपेठाचं सर्वेक्षण करायचं। आणि सर्वात शेवटी जी काही वस्तू तयार झालेली आहे ते तयार झालेली वस्तू समाजामध्ये विकण्यासाठी किंवा वस्तूमध्ये बदल करण्यासाठी एक प्रकारचा कच्चा आराखडा तयार करायचं। तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला बाजारपेठ विभागणीची प्रक्रिया अभ्यासली। त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारपेठ विभागणीचे जे काही पुढचे जे काही घटक आहे ते आपण अभ्यासणार आहोत। थँक्यू।